नमस्कार मित्रांनो, 40शी नंतर अनेकांना एक समस्या जाणवते. ते म्हणजे पाय कमजोर होणे, लवकर थकवा येणे, गुडघे दुखणे. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या आजीबाईच्या जमान्यात काही साधे पण पौष्टिक पदार्थ खाल्ले जायचे, ज्यामुळे पाय आणि शरीर दोन्ही मजबूत राहायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 20 जबरदस्त पदार्थ सांगणार आहे, जे नियमित खाल्ले तर पायांची ताकद परत येण्यास मदत होऊ शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर मग सुरू करूया. नंबर 1, नाचणी. नाचणी म्हणजे रागी. रागी खाल्ल्यामुळे कॅल्शियम भरपूर मिळते, हाडे पण मजबूत करते. नंबर 2, तीळ. तीळ खाल्ल्यामुळे सांधे आणि हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. नंबर 3, बादाम. बादाम खाल्ल्यामुळे स्नायूंना ताकद देतात. नंबर 4, अक्रोड. शरीरातील कमजोरी कमी करते. नंबर 5, खजूर. लगेच ऊर्जा देते. नंबर 6, दूध. कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. नंबर 7, रोज एक ग्लास दूध प्या. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. नंबर 8, तीळ. तर तिळाचे लाडू किंवा भाजलेले तीळ खा. कॅल्शियम भरपूर असते तिळामध्ये. नंबर 9, बादाम. बादाम रोज 4 ते 5 खा. स्नायूंना ताकद मिळते. नंबर 10, अक्रोड खाल्ल्याने शरीराला चांगले फॅट्स मिळतात. नंबर 11, नाचणी म्हणजे रागी. रागी खाल्ल्यामुळे हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. नंबर 12, उकडलेले अंडी खा. प्रोटीन मिळते आणि पायात ताकद येते. नंबर 13, मूग डाळ, चना डाळ खा. स्नायूंना बळकटी मिळते. नंबर 14, केळी खा. पोटॅशियममुळे पायातील कमजोरी कमी होते. नंबर 15, भिजवलेले बदाम सकाळी खा. स्नायूंना ताकद मिळते. नंबर 16, अडसी. अडसी आणि फ्लॅक्स सीड्स खा. सांधेदुखी कमी होते. कंबरदुखी पण कमी होते. नंबर 17, दूध प्लस हळद रात्री प्या. सूज कमी होते. नंबर 18, मेथी दाणे पाण्यात भिजवून सकाळी खा. नंबर 19, केळी खा. पोटॅशियममुळे पायांना क्रॅम्प येत नाहीत. नंबर 20, ड्रायफ्रूट्स लाडू आठवड्यातून 2 वेळा खा. नंबर 21, ताक रोज प्या. शरीर हलके राहते. नंबर 22, पालक मेथी भाजी खा. आयर्न मिळते. नंबर 23, उडीद डाळ खा. हाडे मजबूत होतात आणि बळकटही होतात. नंबर 24, तिळाचे लाडू खा. तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे कॅल्शियमचा चांगला स्रोत आपल्या शरीरात निर्माण होतो. नंबर 25, आले प्लस हळद आहारात वापरा. सूज कमी होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.